बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमळ येथे राज्य शासनाच्या युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरी कैलास नागरे राहणार शिवणी आरमाळ तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांनी होळीच्या दिवशीच शेती आहुती मागते असे पत्र लिहून स्वतःच्या शरीराची होळी करून घेतली आहे। स्वर्गीय कैलास नागरे आता आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या मागे त्यांचे कुटुंबीय व ते ज्या शेतकरी लोकांसाठी लढत होते ते मागे राहिले आहेत। त्यांना न्याय देण्यासाठी व स्वर्गीय कैलास नागरे यांच्या आत्म्याला खरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी 17 मार्च रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत आक्रमकपणे आवाज उठवून शासनाने त्वरित स्वर्गीय कैलास नागरे यांच्या तिन्ही मुलांचे पालकत्व शासनाने स्वीकारावे। स्वर्गीय कैलास नागरे यांची पत्नी अतिशय हुशार आणि कर्तबगार आहे, त्यांना शासकीय नोकरी देण्यात यावी। खडकपूर्णा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून शिवणी आरमाळसह 14 गावांना पाण्याची सुविधा देण्यात यावी। स्वर्गीय कैलास नागरे यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत शासनाने करावी। वरील सर्व मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण करून स्वर्गीय कैलास नागरे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा, अशी आग्रही मागणी मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली। आमदार सिद्धार्थ खरात यांनी 15 तारखेला कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। त्यावेळी सर्व कुटुंबातील सदस्यांची विचारपूस केली आणि 17 मार्च रोजी विधानसभेत आवाज उठवला। याबद्दल संपूर्ण जिल्ह्यात आमदार सिद्धार्थ खरात यांचे कौतुक होत आहे। अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर विषयाकडे आज मी आपलं लक्ष वेधणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवणी आरमाळ हे गाव असून त्या ठिकाणी माननीय राज्यपाल यांनी ज्यांना युवा शेतकरी पुरस्कार दिला अशा कैलास नागरे या युवकानं आत्महत्या केलेली आहे। शेती कधीच कुणाला मरू देत नाही असं म्हणणारा हा युवकानं शेती आहुती मागते अशा प्रकारची आत्महत्येची ही 4 पानाची नोट या युवकानं लिहिली आणि शेतीला पाणी नाही आणि व्यवस्थेनं मी जे मागणी करत आहे ती मागणी मान्य न केल्यामुळं जो संघर्ष पाण्यासाठी केला तो संघर्षाला यश येत नसल्यामुळं शेवटी खचून मी शून्य झालो आहे, माझे परिवारांना मी शून्य करून जातोय, सगळ्यांना शून्य करून जातोय अशा प्रकारची काळीज हेलावून टाकणारी आत्महत्येची 4 पानाची नोट लिहिलेली आहे। आणि उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, तुमचं त्या आत्महत्येमध्ये तुमची नावं त्या या कैलास नागरेंनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी विनंती केली आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी माझी जी 3 मुलं आहेत त्यांचं पालकत्व स्वीकारावं, माझी पत्नी आहे तिला नोकरी देण्यात यावी आणि माझ्या कुटुंबाला गौरव अशा प्रकारची विनंती त्या आत्महत्येच्या नोटमध्ये 14 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा, त्याच्या 3 मुलांचं पालकत्व शासनाने स्वीकार। इंडिया न्यूज TV 24 करिता सचिन पाटील, बुलढाणा शेगाव।